जय भीम गाईस. आज काय खास वगैरे नव्हतं. नाशिकहून माझ्या फ्रेंडची गाडी गावाकडे घेऊन यायची होती. चला तर मग बघू. कपडे वगैरे घातलेत आणि निघालो स्टेशनकडे. फायनली स्टेशनवर पोहोचलो आहेत. आपल्याला मोनू सोडवायला आलता, त्याला बाय वगैरे आणि जाय म्हणलं दमानी. मग काय गाडीमध्ये बसलो वगैरे मस्तपैकी. गर्दी वगैरे काहीच नव्हते. मस्तपैकी झोपून जायची जागा होती. बघू शकता तुम्ही, कत्ताही गर्दी नव्हती. चला म्हणलं थोडा व्हिडिओ वगैरे काढावा. मग काय घरून नाश्ता वगैरे काय करून नव्हतं आलो, तर नाश्ता करा म्हणलं. मस्तपैकी समोसे वगैरे खाल्ले. कोणाकोणाला आवडत नक्की सांगा, रेल्वे मधले नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसंच मनमाड स्टेशनला पोहोचलो. तसंच मग चाय वगैरे घेतला मस्तपैकी एन्जॉय करीत. फायनली नाशिकमध्ये पोहोचलो. आता चला म्हटलं मित्राला वगैरे भेटावं आता मस्त. आपल्याला न्यायसाठी करण आलता. चला तर मग बाहेर जाऊ. मग काय स्टेशनच्या बाहेर आलो. वाटच बघत होता तो. मला बघून तर त्याने हातच जोडले पहिले. मग बसलो गाडीवर आणि निघालो. मग काय बाहेर निघालो आणि आपल्या बापाचा पुतळा दिसला तिथं. मग तिथून आपल्या मावशीच्या घरी गेलो आपण. ते तर माझ्याजवळ येईनात पण. मग काय सकाळी खूप लवकर उठलो. आपल्याला जायचं होतं 300 किलोमीटर आपल्या गावाकडं. मग काय आपला भाऊ, त्याच्यासोबत जरसं खेळावं तिथून म्हटलं मित्राला वगैरे भेटावं. मस्तपैकी मित्राला भेटलो. आपल्या गट्टू भाईला म्हणलं चला येतो गट्टू भाई. गट्टू भाई तर आपल्याला नुसतं लेफ्ट राईट म्हणून लागलं. फायनली तिथून निघालोत. मग मस्तपैकी करण आणि मी, बघू शकता तुम्ही. आता मस्तपैकी 350 किलोमीटर लांब जायचं आहे आम्हाला. आता नक्की ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा.